वाचायचं. चला मी समजून सांगतो, बॅलन्स शीट तुम्ही बनवा. पहिले पहा कोण कोण पार्टनर आहे. मोहन हो, दोन पार्टनरचा रेशो काय आहे? 3:2. आता 3:2 आपण फ्रॅक्शन मध्ये लिहित असतो. 3 आणि 2 5, म्हणजे फ्रॅक्शन मध्ये कसं होईल? 3/5 2/5. हे कोणते पार्टनर झाले? हा झाला त्यांचा वोल्ट. आता खाली सांगितलं आहे का न्यू पार्टनर कोण आला? पराग. कोणाला? याचा रेशो राहील म्हणे 1/4. किती राहील? मग हे कोणते पार्टनर झाले? हा झाला त्यांचा, हा कोणता पार्टनर झाला? हा झाला त्याचा न्यू रेशो. सर्वांचे मुंडके वर्त. तुम्हाला विचारणार आहे नागोबे, दोमे सरप, नागिना. आता पहिल्या नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं आहे का न्यू पार्टनर आला तर त्याने कॅपिटल म्हणून किती पैसे आणले? 40,000. तुम्ही काय आणलं? किती पैसा की गेला? आता दुसऱ्या नंबरची वस्तू गुडविल ऑफ दी फर्म व्हॅल्यूड 1.5 टाइम. 1.5 आपल्या भाषेत दीड, त्याला आपण असं लिहितो 1.5. किती पट लावा म्हणे? दीड पट. समजलं? 1.5 म्हणजे 1.5 टाइम्स टू दी ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिटच्या किती टाइम लावा म्हणे? बरोबर होता. ॲव्हरेज प्रॉफिटच्या किती टाइम लावा म्हणे? 1.5 टाइम्स. आणि प्रॉफिट किती दिले आहे? 3. मग आता सांगा नवीन पार्टनर कोण आला? त्याने काय आणलं? त्याने गुडविल किती आणलं सांगितलं. मग याच्यासाठी पहिले आपल्याला शोधावं लागेल आणि गुडविल काढण्यासाठी आपल्याला बनवावी लागते वर्किंग नोट. आणि या वर्किंग नोट मध्ये आपल्याला किती स्टेप सांगितल्या आहेत? 2 आहे का तुम्हाला मी? हां. आता पहिल्या नंबरची स्टेप आहे देशमुख साहेब, पेज पलटून घ्या. पहा फॉर्म्युला. हां, पहिल्या नंबरची स्टेप काय बोलूया? येत नाही काही काय पाहिजे सांगा ना. ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर. चला किती प्रॉफिट दिले? 3. 3 प्रॉफिट कोणकोणते? 50,000 40,000 60. आणि अपॉन किती इयरचे प्रॉफिट आहे? मग अपॉन किती येईल? आता टोटल 50 आणि 40 90. 90 आणि 60 1,50,000. 90 आणि 60 1,50,000 अपॉन किती इयर? चला अपॉन 3. तर आपलं ॲव्हरेज प्रॉफिट होईल 50. समजलं? कसं काढलं समजलं का? मग गुडविल संपलं काय? हे आन्सर कशाचं झालं? आता दुसऱ्या नंबरची स्टेप असते गुडविल. आणि गुडविल काढण्यासाठी फॉर्म्युला वापरावा लागतो ॲव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ परचेस इयर. कोणता फॉर्म्युला वापरावा लागते? ॲव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ परचेस इयर. हे फॉर्म्युले पाठ पाहिजे आपल्याला. आता पहा ॲव्हरेज प्रॉफिट किती काढलं आपण? इनटू किती पट लावा म्हणे? दीड पट. 1.5. मी याला मल्टिप्लाय किती करायला? 1.5 15 5 75 75. हे झालं आपलं
समजलं असेल. पण 75 वाले समजले नाही काय? 15 चा टेबल 5 पर्यंत म्हणा ना. 15 5 जा 75. हे झालं आपलं गुडविल. पण कुणाचं आहे? फर्मचं. मग आता पुढचं सेंटेन्स वाचा काय मी. पराग अनेबल टू ब्रिंग गुडविल. तो गुडविल आणू शकत. सो वाचा. His proportion shown in books of account. आता सांगा परागनं कॅपिटल किती आणतो? 40,000. पण हा गुडविल आणू शकत. मग त्याचा प्रपोर्शन शो करा म्हणजे. प्रपोर्शन म्हणजे त्याचा हिस्सा. हे गुडविल कोणाचं झालं? फर्म. आता आपल्याला पाहिजे पराग शेअर. परागचा हिस्सा. तर 75,000 मल्टीप्लाइड बाय परागचा हिस्सा किती होता? 1/4. ही कोणाचा आहे? सगळं गुडविल जो एकटा जाणेल का? तो त्याच्या हिस्सा जाणार ना. त्याचा हिस्सा होता 1/4. समजलं तुम्ही? चला आता सॉल्व करू. हा लक्ष द्या. 4 1 जा 4, 4 1 जा 4. 7 मधून 4 गेले 3 राहिले. मग झाले 5 35 झाले. आणि चला 4 8 जा 4 8 जा. व्हिडिओ पाहणारे लोक म्हणून काय ते शिकून राहिला मास्तर. 4 8 जा 32. 35 मधून 32 गेले 3. आता हा 0 खाली आला. किती झाले? 30. हा 4 7 जा 28. 30 मधून 28 गेले 2 राहिले. मग 0 खाली किती झाले? 20. हा 4 5 जा 20. 20 मधून 20 गेले 0. शेवटचा 0 जसाच्या तसा. किती आलं गुडविल? 18,750. कोणाच्या हिश्श्याचं वय? आता सांगा त्यानं गुडविल आणलं का गुडविल शो करा म्हणजे? मग शो करा म्हटलं तर कॅश अकाउंट मध्ये घ्यायचं नाही. मग कुठं घ्यायचं? बॅलन्स शीटच्या असेट्स. किती गुडविल घ्यावं लागेल? 18,700. आलं काय लक्षात? कुठून आलं, कसं आलं समजलं? श्रेया लिहून घे पहिले. आता सांगा तो गुडविल आनंद आहे. मग गुडविल काय करा म्हणजे? रेस. मग रेस करा म्हटलं तर कुठं घ्यायचं? बॅलन्स शीट. इकडे घ्यायचं काय? इकडे कधी येईल? जेव्हा तो गुडविलचे पैसे आणेल. इथे सांगत नाही ना ही इज अनेबल टू ब्रिंग गुडविल. आलं का लक्षात? चला पुढची एंट्री वाचा. तिसरी नो लॉंगर नीडेड. मग चला पटकन पहा. ओल्ड आरटीडी किती आहे? जाणार आहे घरी काय दलिंद्री बसवला. जसं इच्छा तर शांत बसून तरी राहा कमीत कमी. अरे भोरातल्या सारखे वय 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 करत राहतात सगळेच. तुम्ही एकाच मायाची मनी आहे. तिसरी आरडीडी इज नो लॉंगर नेसेसरी. शिकलो ना आपण? पहिले ओल्ड आरडीडी किती आहे सांगा. आता ऍडजस्टमेंट वाली कोणती? नो लॉंगर नेसेसरी. आता गरज राहणार म्हणजे गरज किती आहे? 0. तुझी किती मतलब 0. मग जुनी किती आहे? नवीन किती आहे? आपल्या कामाची कोणती? न्यू वाली मोठी असेल छोटी असेल? आपली न्यू वाली छोटी आहे. मग कुठे? चला डेटर नंबर. पुढची वाट. बिल्डिंग अप्रिशिएट बाय 10,000. बिल्डिंग किती आहे बा? 10,000 ना काय करा म्हणे? म्हणजे काय झाली? चला टाका बिल्डिंग वर. नेक्स्ट आता इकडे लक्ष. 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट
मग पहिल्या क्वेश्चन मध्ये पहा इन्व्हेस्टमेंट किती आहे 40,000 दिसली का 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे ह्या इन्व्हेस्टमेंट पैकी 50% म्हणजे किती अर्धे मग याचे करावे लागेल दोन पार्ट पहिला पार्ट कितीचा हे 20,000 कुठून आले समजले या 40,000च्या 50% किती झाले उरलेले 50% किती होईल 20,000 50 समजलं आता काय म्हणते 50% ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट पैकी 50% म्हणजे किती टेकन बाय मिस्टर रोहन कोण घेतलं म्हणे रोहन आणि कसं घेतलं म्हणे 25% लेस दॅन बुक व्हॅल्यू मग रोहननं किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट घेतली झाल्या खुश जोरात सांग इन्व्हेस्टमेंट कितीची होती त्यानं कितीची घेतली 20,000ची आणि कशी घेतली म्हणे 25% लेस मग हे 25% काय त्यावर काढावं लागतं 20,000च्या 25% मी 5,000 म्हणजे यानं कितीला घेतली असं 15,000 समजलं कितीची इन्व्हेस्टमेंट होती रोहननं कितीची घेतली अर्धी मग अर्धी म्हणजे कितीची आणि कशी घेतली म्हणे 25% लेस मग 20,000च्या 25% किती लेस म्हणजे त्यातनं म्हणजे कितीला घेतली आता ही उरलेली इन्व्हेस्टमेंट कोण घेतली कोणच नाही कोण घेतली मग आता इन्व्हेस्टमेंटचे किती भाग करायला लागतात हा भाग कुणी घेतला ह्या कोणाच्या अकाउंट मध्ये जाईल हा पार्ट कोण घेतला कोणच नाही मग हा पार्ट जसाच्या मग न्यू बॅलन्स शीट मध्ये जसाच्या तसा लिहून ठेवायचा इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची हे कोणच नाही घेतली आहे म्हणजे ते जशीच्या तशीच आणि हे कोण घेतली कोणाच्या अकाउंटला जाईल किती रुपये जाईल 20 का 15 आलं लक्षात चला लास्ट वाली अजून नियम काय हा बिल पेएबल कुणी घेतले पवन चला बिल पेएबल किती आहे पहा 9,000 कोण घेतले कसे घेतले म्हणे 7,000 म्हणजे 2,000 इनक्रीज झाले का डिक्रीज झाले हा चला नेक्स्ट समजल्या गुडविल समजलं का आता अकाउंट 10 मिनिटं बदलले तर लक्ष दिलं ऍडजस्टमेंट समजल्या का सगळ्या रिपीट करू का काही चला पहिलं अकाउंट आहे कॅश किंवा बँक पण आज कॅश आला आहे का बँक आला चला पहिले बँक अकाउंट मध्ये काय लिहू सांगा किती आता बॅलन्स लिहिल्यानंतर या अकाउंटचा रूल आहे पैसे आले तर डेबिट गेले तर सांगा आपल्याकडे पैसे आले आहे का आले आहे ना नवीन कोण आला त्यानं काय आणलं पैसा कोणती साईड काय नावानी पराग कॅपिटल अकाउंट किती त्याने गुडविल आणलं का मग गुडविल घ्यायचं काय गुडविल काय करा म्हणे रेस मग कुठं घ्यायचं असेट साईड इथे येईल काय अजून शोधा पैसे आले आहे का बा पैसे गेले आहे का नाही मग टोटल करू बॅलन्स काढू टोटल होईल 49 याच्यातून 20 आहे किती उरले याला नाव काय द्यायचं बाय आता सेकंड नंबरचं अकाउंट कोणतं त्याला काय पाठ तुम्हाला गुडविल अकाउंटची सुरुवात कुठून करायची
क्रेडिट साइडला लिहायचं कॅश अकाउंट किंवा मग आपण काय लिहू आणि सांगा गुडविल किती घ्यावं लागेल 75 की 18750. आता हे जे 18750 आले या 18750 ला या साइडला कोणाला डिवाइड करायचं ओल्ड कोण आहे रोहन कॅपिटल अकाउंट आणि पवन कॅपिटल अकाउंट. काय रेशो आहे दोघांचा 3:2. 18750 3:2 मध्ये डिवाइड करा किती होते मला सांगा 11,250 and 7,500. याच्या दोन्ही बाजूची टोटल सेम. डिवाइड करून टाकू का मी 3:2 करू टाकू दिल्ली आयुष बोले. आता बोलतो रिव्हॅल्युएशन मध्ये कोणत्या एंट्री घ्यायच्या ज्या इंक्रीज झाल्या किंवा डिक्रीज अशाच घ्यायला लागते ना. मग लायबिलिटी साइडला पहा बिल पेएबल पहा सगळं माझ्याच वर्षावर दिसलं काय बिल पेएबल नाही तर पहा किती होतं तुम्ही घेतलं किती मध्ये 2000 रुपये डिक्रीज आहे का इन्क्रीज आहे आणि बिल पेएबल ही आपली लायबिलिटी डिक्रीज झाली बिल पेएबल कितीने डिक्रीज झाली 2. आणखी शोधा इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे लायबिलिटी पहा काही नाही. आता असेट साइड बिल्डिंग 80,000 होती चंद्रकला आणि तिला 10,000 काय करा म्हणजे ॲप्रिशिएट म्हणजे बिल्डिंग काय झाली आणि बिल्डिंग आपली असेट इन्क्रीज झाली तर क्रेडिट साइड म्हणजे फायदा झाला ना आपला किती रुपये 10. बिल्डिंग नंतर इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट आहे काय कुठं आहे आहे ना कितीची होती ही 20,000ची कोण घेतली मग ही विक्री काय रे. आता इकडची ही 20,000ची कोण घेतली किती मध्ये 20,000ची वस्तू 15,000 घेतली. इन्व्हेस्टमेंट काय झाली डिक्रीज आणि इन्व्हेस्टमेंट आपली असेट डिक्रीज झाली तर सांगा इन्व्हेस्टमेंट किती रुपये इन्व्हेस्टमेंट नंतर डेटरचं कसं आहे तर पहिले ओल्ड आरडीडी पहा किती आहे आता न्यू किती आहे 0. आपल्या कामाची पण न्यू वाली मोठी असेल छोटी असेल आपली न्यू वाली छोटी आहे लहान आहे ना कुठं घेऊ किती रुपये डेटर नंतर इंग्लिश डिग्री आहे का देईल. आता अजून 2 एंट्र्या सांगितल्या आहे वरती साहेब कोणत्या प्रोजेक्ट सांगितलं नाही काय सांगितलं नाही साबळ्याने सांगितलं. अजून किती सांगितले आहे कोणत्या जरा आउटस्टँडिंग एक्सपेन्स असेल तर प्रीपेड असेल तर शोधा ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग प्रीपेड काही आहे काय तो समज रिव्हॅल्युएशन क्लोज करू 10 आणि 2 12 आणि 2 14 14,000 मधून किती रुपये 5,000 किती उरले याला नाव काय द्यायचं प्रॉफिट हे 9,000 कोणाला डिवाइड करायला लागेल रोहन पवन काय रेशो
आहे दोघांचा 3:2. हा नेरकर 3:2 मध्ये डिवाइड कर. चंद्रा $18,400 $3,600. आता बघू पार्टनरचे कॅपिटल. कॅपिटल अकाउंट साठी किती पार्टनर आहेत त्याजवळ? 3. रोहन, पवन, पराग. याच्यामध्ये टोटल 4 पॉइंट शिकणार. पार्टनरचे कॅपिटल अकाउंट बनवताना पहिले लिहायचं बॅलन्स. आणि बॅलन्स लिहिताना काय करायचं? जर की आपली असेट असली तर बॅलन्स डेबिटला, जर ही आपली लायबिलिटी असली तर बॅलन्स. कॅपिटल कोणत्या साइडला आहे? लायबिलिटी आहे. मग याचं बॅलन्स कुठे येईल? क्रेडिट. चला पहिल्याचं होती 75,000 है ना. दुसऱ्याचं, तिसऱ्याचं किती आहे? आहे ना तिसऱ्याचं? तिसऱ्याचं लिहायचं नाही. असे किती पॉइंट? पहिले काय लिहिलं? आता एंट्र्या काय काय डिवाइड करत असते? रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस. तर पहिले लायबिलिटी साइडला पहा, रिझर्व आहे ना. आणि कुणाला डिवाइड करायचं? गोल्ड. नवीन वाल्याने द्यायचंच नाही, डिस्कार्ड आहे. फक्त कुणाला डिवाइड करायचं? चला किती आहे रिझर्व? 30,000. 18, 12. इकडे घेऊ का तिकडे घेऊ? कुठं घेऊ? क्रेडिट साइड. रिझर्व फंड पहिल्याला किती? 18. दुसऱ्याला किती? आणखी काय डिवाइड करायचं आहे बा? पैसे. म्हणजे किती पॉइंट झाले? पहिले लिहिलं, मग एंट्र्या. आता तिसरा पॉइंट डेबिट वाला क्रेडिट, क्रेडिट वाला डेबिट. चला पहिलं अकाउंट कोणतं? याच्यात कुणाचं नाव आहे? पराग कुठे आहे? डेबिटचा कुठे? कोणाच्या अकाउंटला? आणि जिथून एंट्री घेतली त्या अकाउंटचं काय नावाने लिहू? मग किती रुपये? अजून बँक मध्ये कुणाचं नाव आहे काय? आता चला गुडविल. इथे कोण आहे? कुठे आहे? डेबिटचा. कोणाच्या अकाउंट मध्ये? रोहन. काय नावानं लिहू? तिथलीच व्हॅल्यू लिहून घेऊ. किती रुपये? 11,200. आता कोण आहे? कुठे आहे? डेबिटचा कुठं जाईल? काय नावाने? गुडविल. किती रुपये? आता या डिव्हॅल्युएशन. इथे कोण आहे? कुठे आहे? डेबिटचा. काय नावानं लिहू? रिव्हॅल्युएशन 5,400. आता कोण आहे? कुठे आहे? डेबिटचा. कोणाच्या अकाउंट मध्ये? काय नावाने लिहू सांगा? रिव्हॅल्युएशन पैसे सांगा. 3,060. किती झाले पॉइंट? 3. पहिले लिहिलं, मग एंट्र्या डेबिटच्या, क्रेडिटच्या. आता चौथा पॉइंट. कुणी असेट घेतली असेल, लायबिलिटी घेतली असेल, हे इथं पहा इन्व्हेस्टमेंट कुणी घेतली होती? मग कोणाच्या अकाउंटला जाईल? आणि इन्व्हेस्टमेंट ही आपली. मग इथं घेऊ का इथं? इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची होती? 20 ची. याने कितीला घेतली? मग किती लिहू?
बिल पेड कितीचं होतं? कुणी घेतलं? कुणाच्या अकाउंट मध्ये जाईल? इथे की इथे? का बरं बेटी? बिल पेबल कितीला घेतलं? 7,000. झालं? आणखी कोणती असेट किंवा लायबिलिटी घेतली का? आता एक एक अकाउंट क्लोज करू, बॅलन्स काढू. ठीक आहे, चला. 75 आणि 18 93, 93 आणि 11 104, 104 आणि 5 109, 1,09,650, 1,09,650. चला 85 आणि 15 त्यातून मायनस 94,650. बरोबर आहे ना? याला नाव काय द्या? ट्रू बॅलन्स. आता दुसरे 50, 12, 62, 7, 69, 72, 80,100, 80,100, 80,100. या तुमची साईड मायनस उरले 80,100. याला नाव देऊ ट्रू बॅलन्स. आता ही साईड 40, 40. यातून ही साईड मायनस किती उरले? याला नाव देऊ ट्रू बॅलन्स. आता काय बनवावी लागते? बनवता तुम्ही. चला बनवा.